आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून आज राज्यभर शक्ती प्रदर्शन, प्रत्येक जिल्ह्यात महामेळाव्याचं आयोजन, 25 मंत्र्यांसह 52 नेते महायुतीच्या मेळाव्यांमध्ये सहभागी होणार। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्ष तयारीला, महायुती एकसंध असल्याचा दिला जाणार नारा। भाजप नेते मंगलप्रभात लोढा आणि मंत्री दीपक केसरकरांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मेळाव्याचं आयोजन। आगामी काळात महायुतीमध्ये येणाऱ्यांची संख्या मोठी असेल, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा। तर जागा वाटपात जी जागा ज्या पक्षाला मिळेल ती आम्ही निवडून आणू, बावनकुळेंची प्रतिक्रिया। यावेळी महायुतीचे सभा सुरू होतील त्यावेळी विरोधकांचं पानिपत होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला। तर आपली शिवसेना ही खरी शिवसेना, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। काँग्रेस नेते मिलिंद देवरा, शिंदे गटात आल्यावर आमची ताकद वाढेल, आमदार संजय शिरसाटांचं वक्तव्य। मिलिंद देवरांना शिंदे गटात येण्यासाठी शिरसाटांचं आवाहन। शिंदेंना साफसफाईची सवय, आता त्यांना साफ करा, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला। मतदानाचा अधिकार वापरा आणि कचरा साफ करा, ठाकरेंचं जनतेला आवाहन। कल्याण लोकसभेत आता निष्ठावंत उमेदवार देणार, गद्दार नाही, उद्धव ठाकरेंचं कल्याणमध्ये वक्तव्य। तर जी चूक झाली ती झाली, मी त्यांना घरचं समजत होतो, ठाकरेंचा शिंदेंना टोला। कल्याण लोकसभा मतदारसंघात आपला विजय होईल, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। विजयानंतर मी अंबरनाथ मंदिराच्या समोर सभा घेईल, उद्धव ठाकरेंची माहिती। 1 मे 2024 पर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार नाही, त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचा दावा। शंकराचार्यांचं हिंदू धर्मासाठी काय योगदान, मंत्री नारायण राणेंचा सवाल। रामललांच्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमात शंकराचार्य सहभागी होणार नसल्याचा मुद्दा चर्चेत, राणेंचं उत्तर। शंकराचार्यांवर बोलताना लाज वाटत नाही का, उद्धव ठाकरेंची नारायण राणेंवर टीका। तर भाजपने हिंदूंची माफी मागावी, ठाकरेंची मागणी। राणेंनी सरसकट शंकराचार्यांचा अपमान केला नाही, काळाराम मंदिराच्या महंत सुधीरदास पुजारींकडून राणेंची पाठराखण। तर राजकीय वक्तव्य करणाऱ्या शंकराचार्यांबाबत नारायण राणे बोलले, पुजारींची प्रतिक्रिया। शंकराचार्यांचं सनातन हिंदू धर्मासाठीचं कार्य अतुलनीय, महंत अनिकेत शास्त्रींचं वक्तव्य। तर शंकराचार्यांनी केलेलं कार्य नारायण राणेंनी समजून घ्यावं, अनिकेत शास्त्रींची प्रतिक्रिया। चारही शंकराचार्य अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गेले नाहीत, हे विधान खोटं, काही शंकराचार्य अयोध्येला जातील, बाबा रामदेव यांची माहिती। रुक्मिणी विदर्भ पीठाचे पीठाधीश्वर जगद्गुरू स्वामी रामराजेश्वराचार्य महाराजांना जीवे मारण्याची धमकी, अयोध्येला गेलात तर जीवे मारू असं धमकीचं पत्र। तर अशा धमक्यांना मी घाबरत नाही, महाराजांची प्रतिक्रिया। राम मंदिराचा सोहळा धार्मिक असेल तर शंकराचार्यांना आणि राजकीय असेल तर राष्ट्रपतींना बोलवा, उद्धव ठाकरेंची केंद्र सरकारला आवाहन। तर रामललाची प्राणप्रतिष्ठा राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावी, ठाकरेंचं मत। ज्या पक्षाने राम मंदिराला विरोध केला त्या पक्षासोबत बाळासाहेबांचे वंशज मांडीला मांडी लावून बसतात, खासदार श्रीकांत शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरे कार सेवेत तुम्ही कुठे होता, भाजप नेते आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना सवाल। तर उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व भोंदूपणाचं, शेलारांची ठाकरेंवर टीका। मुख्यमंत्री असताना मुंबईत अटल बिहारी वाजपेयींचा पुतळा उभारण्याला ठाकरेंनी नकार दिला, भाजप आमदार राम कदम यांची माहिती। आज उद्धव ठाकरे वाजपेयींवर बोलतात, कदमांचा ठाकरेंना टोला। शिवसेना राहिली कुठे, होती नव्हती सगळी शिवसेना संपली, मंत्री नारायण राणेंचं वक्तव्य। तर आता राहिले ते पण आमदार खासदार आमच्याकडे येतील, राणेंची ठाकरे गटावर टीका। ठाकरे गटाचे आमदार शिंदे गटात येणार, मंत्री उदय सामंतांचं वक्तव्य। तर आम्ही उद्धव ठाकरेंसोबत खंबीरपणे उभे राहू, ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची प्रतिक्रिया। माझ्या दाढीत अनेकांच्या नाड्यात, दाढीवर हात फिरवला की अनेकांना धास्ती वाटते, विरारमध्ये जागतिक मराठी संमेलनाच्या भाषणात मुख्यमंत्र्यांचं मिश्किल वक्तव्य। राम मंदिराला आमचा विरोध नाही, मात्र मंदिराचं अर्धवट काम पूर्ण करा, शरद पवारांचा सरकारला टोला। तर लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उद्घाटन करताय, पवारांची सरकारवर टीका। 22 जानेवारीला अयोध्येत होणार राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांनाही सोहळ्याचं निमंत्रण। माजी क्रिकेटपटू आणि भारतरत्न सचिन तेंडुलकरला राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण, राम मंदिर जन्मभूमी न्यासाच्या कार्यकर्त्यांकडून निमंत्रण। समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण, मात्र सोहळ्यानंतर सहकुटुंब रामललाच्या दर्शनासाठी येणार, अखिलेश यादवांचं ट्विट। तर निमंत्रण दिल्याबद्दल मंदिर समितीचे महासचिव शंपतराय यांचे मानले आभार।
नागपूरच्या कोराडी इथं जगदंबा महालक्ष्मी मंदिरात 6000 किलोंचा राम हलवा बनवणार. 22 जानेवारीला हनुमानकडीत प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर आणि त्यांची टीम हा रेकॉर्ड करेल. अयोध्येतील रामललाच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अन्नछत्र चालवण्याचं काम विश्व हिंदू परिषदेच्या यवतमाळ विभागाकडे. यासाठी अन्नधान्य घेऊन 2 ट्रक आणि 60 बजरंगी अयोध्येला रवाना. 15 जानेवारीपासून महिनाभर सेवा देणार. आग्र्याच्या श्रीकृष्ण ग्रंथालयाकडून अयोध्येतील राम मंदिराला जगातील सर्वात मोठं रामायण भेट दिलं जाणार. 3000 किलो वजन असलेल्या या स्टीलच्या रामायणाची पानं मोटरच्या साहाय्यानं उलटली जाणार. वैनगंगा नदीतून वाहून जाणारं पाणी संपूर्ण विदर्भात नेणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. तर 600 किलोमीटरचा कॅनल तयार करून इरिगेशनचं काम करू, फडणवीसांचं वक्तव्य. ज्यांना मी पदं दिली, तिकीट दिली ते आज काही जण घोंगडी बैठका घेत आहेत. अजित पवारांचा शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना टोला. मी आमदार म्हणून जेवढं काम केलं तेवढं काम कुणीच करू शकत नाही, अजित पवारांचं वक्तव्य. जळगाव लोकसभा मतदारसंघात संख्याबळ अधिक असल्यानं इथं आम्हाला संधी मिळावी, शिंदे गटाची मागणी. तर काही उत्साही कार्यकर्ते अशी वक्तव्य करतात, पण गेल्या कित्येक वर्षांपासून ही जागा भाजपची आहे आणि आमच्याकडेच राहील, आमदार सुरेश भोळेंचं वक्तव्य. शरद पवारांनी संधी दिली तर जुन्नर विधानसभा लढवेल, काँग्रेसचे युवा नेते सत्यशील शेरकरांचं वक्तव्य. खासदार अमोल कोल्हेंनी कॅमेऱ्यासमोर अभिनय करावा, पत्रकारांसमोर अभिनय करू नये. खासदार सुजय विखेंचा अमोल कोल्हेंना टोला. शिवरायांची वाघनखं येण्याआधीच काही लोकांच्या पोटात दुखते, पण या वाघनखांचा उपयोग तुमच्या पोटासाठी नाही तर ऊर्जा वाढवण्यासाठी होईल. जाणता राजा महानाट्याच्या उद्घाटन प्रसंगी सुधीर मुनगंटीवारांची विरोधकांवर टीका. शिवरायांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपला देश बलशाली होऊ शकणार नाही. म्हणूनच महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त हा इतिहास जनतेपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, फडणवीसांचं वक्तव्य. जानकरांचा भुजबळांना साष्टांग दंडवत. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून भुजबळांचा जन्म व्हावा, जानकरांचं वक्तव्य. मला मुख्यमंत्रीपद, मंत्रीपद आणि आमदारकी नको, मला फक्त ओबीसींसाठी काम करायचंय, मंत्री भुजबळांचं ओबीसी मेळाव्यात वक्तव्य. तर आम्ही पेटवणारे नाही पटवणारे आहोत, भुजबळांचा जरांगेंना टोला. बीडमध्ये ओबीसींची महाएल्गार सभा. सभेला भाजप नेत्या पंकजा मुंडे अनुपस्थित. तर पंकजा मुंडे न येण्याचं कारण त्यांनाच विचारा, महादेव जानकरांची प्रतिक्रिया. संकल्प भारत यात्रेचा रथ रोखणारे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंचा आरोप. तर 50 वर्षात जे घडलं नाही ते आता मोदी सरकारमध्ये घडतंय, शिंदेंचं वक्तव्य. ओबीसींच्या आरक्षणाचं महाभारत ओबीसीत जिंकणार, गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य. तर राज्य सरकारने तात्काळ शिंदे समिती स्थगित करावी, पडळकरांची मागणी. खासदार श्रीनिवास पाटलांच्या पत्नी रजनी देवींचं पुण्यात निधन. खासदार उदयनराजे भोसलेंकडून खासदार श्रीनिवास पाटलांचं सांत्वन. स्वरयोगिनी प्रभा अत्रेंच्या निधनानं संगीत आणि कला क्षेत्राची मोठी हानी. मंत्री सुधीर मुनगंटीवारांकडून शोक व्यक्त. तलाठी भरतीच्या परीक्षेत कुठलाच घोळ नाही, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं स्पष्टीकरण. मात्र परीक्षेत घोटाळा झाल्याचं म्हणणाऱ्यांनी कुठलंच उदाहरण दिलेलं नाही, विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला. नाशिक जिल्हा बँकेचं कर्ज थकवल्याप्रकरणी समीर भुजबळ आणि पंकज भुजबळांना नोटीस. गिरणा कारखान्यासाठी घेतलेलं कर्ज थकल्यानं जिल्हा बँकेचा निर्णय. 51 कोटी 66 लाखांच्या थकीत कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेची नोटीस. राज्यात नव्या 86 कोरोना रुग्णांची नोंद. ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 705. भारतीय हवाई दलाचा मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात एअर शो. काल सुखोई 30 सूर्यकिरण टीम आणि सारंग हेलिकॉप्टरची प्रात्यक्षिकं. एअर शो पाहण्यासाठी मुंबईकरांची मोठी गर्दी. आजही मरीन ड्राईव्ह इथं भारतीय हवाई दलाचा एअर शो. सुखोई 30 MKI आकाशगंगा टीम आणि C-130 एअरक्राफ्ट मार्फत चित्तथरारक कसरती पाहायला मिळणार. अहमदनगरमध्ये सैनिकी युद्ध सराव संपन्न. अत्याधुनिक शस्त्रांच्या प्रात्यक्षिकात T-90, T-72 आणि वायुसेनेच्या विमानांचा समावेश. सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील कोळे गावात बाहेरून आलेल्या हजारो पक्ष्यांचा थवा. पक्ष्यांचं अनोखं दृश्य पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी. नागपुरातील भोसला सैन्य शाळेच्या स्थापनेला 25 वर्ष पूर्ण. शाळेचा 25वा वार्षिक उत्सव कस्तुरचंद पार्क मैदानावर साजरा.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद प्रकल्प. या विमानतळाचे 5 टप्पे पूर्ण झाल्यावर इथं 2 धावपट्ट्या, 4 टर्मिनलसह विमानतळाची 9 कोटी प्रवासी क्षमता असेल. शिंदेंची माहिती. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमासाठी सोलापुरातल्या कुंभारी इथे जोरदार तयारी सुरू. भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केली व्यवस्थेची पाहणी. माळेगाव यात्रेत लावणी महोत्सव संपन्न. 6 संचांनी केलं सादरीकरण. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन. नांदेडमध्ये माळेगाव यात्रेत उंट बाजाराला सुरुवात. यंदा उंटांच्या किमती घसरल्याची माहिती. केवळ 45 ते 50 हजारांपासून उंट विक्री सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.